माधुरी नामदेव कदम आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अखंड महाराष्ट्राच्या विश्वप्रेरिका माझी जाऊ या विषयावर माझे विचार व्यक्त करत आहे। खरं तर ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात तलवारची मूठ घट्ट पकडण्यात दंग असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखुजीराजे जाधव व म्हाळसा राणी यांच्या राजघराण्यात 12 जानेवारी 1555 रोजी झाला। त्यांनी लहानपणापासून दांडपट्टा चालवणे, घोडेस्वारी, राजनीती व इतर युद्धकलेत प्रावीण्य मिळवलं होतं। खरं सांगायचं झालं म्हणजे राजमाता जिजाऊ या साधारण कद्दार नव्हत्या। अहो, जिने प्रत्येक माणसाचा स्वाभिमान घडविला, जिने प्रत्येक माणूस शिववाजी घडविला, जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजीराजांना धीर दिला, जिने शिवबांच्या मातृत्वाबरोबर गुरुतत्वे स्वीकारले, ती माता साधारण कशी? माता ही घरची कलावंत असते। तिने दिलेले ज्ञान एखाद्या ग्रंथाविषयी पवित्र आणि प्रभावशाली असते। राजमाता जिजाऊ यांनी आपल्या ज्ञानातून शिवबांना इतके प्रभावशाली बनवले की त्यांनी स्वराज्य हे स्थापनच केले। जिजाऊ या दैववादी नव्हत्या, तर त्या प्रयत्नवादी होत्या। म्हणूनच तर मुत्सदीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ। खरं म्हणजे तो काळच फार भयंकर होता। लोकांनी गुलाम व्हावे, आदिलशाही निजामशाहीचीच चाकरी करावी, मनसोक्त वतनदार व्हावे। ज्ञानी माणसाने आपल्याच माणसांची घरे लुटून जी कमाई केली त्याचा हिशोब शत्रूलाच सांगावा। कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिता रंगून शत्रूला सांगावी। सगळं काही विपरीत घडतं। शेतकऱ्यांची अवस्था महाभयंकर, पिकवावा आपण तंगी मात्र बादशाहाने भरावी, घाम गाळावा आपण पण पोट भरून अशी दयनीय अवस्था समाजाची झाली होती। ती जिजाऊंना बघवत नव्हती। त्यांना अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता। त्यासाठी संस्कारही तसेच हवे होते। मी एका प्रसंगावर तुम्हाला सांगू शकते की ते संस्कार कसे होते। बंगळूरच्या आदिलशाहीच्या जहागिरीत शहाजीराजे होते आणि शहाजीराजे तिकडे असताना लहानगे शिवराय पुण्यात होते आई जिजाऊंसोबत। शहाजीराजांचं पत्र आलं आणि जिजाऊंच्या हाती पडलं। मला शिवाजीला पाहायचंय। ते पत्र हातात पडल्याबरोबर जिजाऊंनी लहानग्या शिवबाला घेतलं। बारीक 8-10 वर्षांचे शिवराय बंगळूरच्या जहागिरीवरती पोहोचले। स्वागत झालं, ओवाळलं, बापाची म्हणा लेकाची भेट झाली। छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची भेट झाली। शहाजीराजांनी तोफखाना दाखवला, हत्ती दाखवले, घोडे दाखवले, राजपूत दाखवले, सरदार दाखवले, नाही त्या गोष्टी दाखवल्या आदिलशाही दरबारातल्या। आणि एक दिवस संध्याकाळची वेळ होती। संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती। शिवराय दिसत नाहीत। जिजाऊने एका सरदाराला सांगितले, म्हणे जाऊ शिवबा कुठे ते पाहून ये। तो सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने परत आला आणि म्हणाला, राजमाता जिजाऊ मासाहेब, तुमचा शिवबा बापाच्या बगलीला एका पलीकडच्या खोलीत बसला आहे। एक वृत्तांगना पायात चाळ बांधून असते। सगळे तिला पाहतायत आणि तुमचा शिवबा देखील तिलाच पाहता साहेब। आमच्या आऊसाहेब म्हणल्याने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब म्हणल्याने की माझा शिवबा बघतोय म्हणून त्याला बघू द्या। तितक्या वेगाने उठल्या, विजेच्या लखलखाटाने धावत गेल्या। वृत्तांगना नाचत होती, तिला भेटत पुढे सरसावल्या। वृत्तांगना नाचायची थांबली आणि वाद्य वाजायची थांबली। वृत्तांगनाला भेटत पुढे सरसावत बापाच्या बघितल्या लहानगे शिवबाला बाजूला घेतलं आणि एवढ्या समाजात खणखण कानाखाली वाजवली। त्या डबडबल्या डोळ्याने शिवाजी महाराजांना विचारलं, आई तू मला मारलंस हे मान्य आहे। मी म्हणू शकत नाही की तू मला मारू नकोस। तू मला मारलंस हे माझ्या हिताकरिता हे कळते आई, पण एवढा समाज बघतोय, या नगरीचा राजा आदिलशहा बघतोय, सरदार बघतायत, राजपूत बघतायत, एवढंच काही माझा जन्मदाता बाप सुद्धा त्या बाईला बघतोय। मग तुझ्या शिवबाने न पाहण्याचं कारण काय? त्यावर जिजाऊ काय बोलल्या, ते स्वराज्यासाठी फार महत्वाचं होतं। जिजाऊ म्हणाल्या, साऱ्या समाजाने जरी पाहिलं तर पाहू दे त्या नाचणारीला, पण माझ्या शिवबाने न पाहण्याचं कारण हे, आम्हाला शिवाजी घडवायचा आहे। तो स्वराज्यातल्या बाया नाचवणारा नाही, वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे। म्हणून मला म्हणावेसे वाटते की जगात अनेक राजा होऊन गेले, पण त्यांच्या दरबारात पाहिण्यास नाही व त्यांना जिजाऊ सारखे संस्कार मिळाले। असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले, असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले। जय जिजाऊ, जय शिवराय।